हाय स्टुडंट्स, हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर फर्स्ट मधलं पुढचं टॉपिक. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन अँड देअर सिग्निफिकन्स. नाउ टुडे द टॉपिक पोस्ट fertilization changes or post fertilization event. Post fertilization changes or event means what? The changes occurs after the process of fertilization. That is called post fertilization changes. डबल फर्टिलायझेशन प्रोसेस आपण घेतली, त्यानंतर हे पुढचं टॉपिक आहे. तर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजे काय? द चेंजेस ऑकर्स आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. जे चेंजेस फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर होतात त्यांना आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस असं म्हणतो. Post fertilization changes. These changes usually occurs after the process of fertilization. डबल फर्टिलायझेशन मध्ये आपण बघितलं होतं की दोन प्रकारचे फर्टिलायझेशन होत असतात. फर्स्ट फर्टिलायझेशन. In case of first fertilization, male gamete fuses with female gamete, egg cell and to form zygote. म्हणजे काय? तर फर्स्ट फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट हा झायगोट असतो, तो असतो डिप्लॉइड. झायगोट जो आहे याला ऊसपोर असंही म्हणतो आपण, ऊसपोर झायगोट. आणि जे आपण एग सेल घेतलं होतं, एग आपल्याला फिमेल गॅमेट, इट ॲक्ट्स ॲज ऊसपियर, त्याला म्हणतात ऊसपियर, हे लक्षात ठेवा. मग हा झायगोट जो तयार झाला तो आहे फर्स्ट फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट. त्यानंतर आपण बघितलं होतं सेकंड फर्टिलायझेशन. हे फर्टिलायझेशन जे आहे याला आपण व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन असं सुद्धा म्हणतो. सेकंड फर्टिलायझेशन मध्ये टू सेकंडरी न्यूक्लियस कंबाइन्स विथ द हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड टू फॉर्म TPEN. हा 3N कंडिशन मध्ये असतो. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे तो तयार होतो सेकंड फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट. नंतर आपल्याला माहिती आहे की पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये हा जो फर्स्ट फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट आहे झायगोट, झायगोट अंडरगोज मायटोसिस, रिपीटेड मायटोसिस अँड टू फॉर्म एम्ब्रियो. मग झायगोट जर डिप्लॉइड असेल तर एम्ब्रियो सुद्धा डिप्लॉइड असेल, कारण तो फर्स्ट फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये दोन हॅप्लॉइड, एक हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि दुसरा हॅप्लॉइड फिमेल गॅमेट एकत्र येत असतो आणि झायगोट तयार होतो. म्हणून मग झायगोटचं डेव्हलपमेंट होणार आणि एम्ब्रियो डेव्हलप, त्यापासून एम्ब्रियो तयार होईल. सो झायगोट डेव्हलप्स टू फॉर्म एम्ब्रियो. इन केस ऑफ सेकंड फर्टिलायझेशन ट्रिपल फ्युजन ऑकर्स. ट्रिपल फ्युजन म्हणजे काय? सेकंडरी न्यूक्लियस आणि उरलेला दुसरा मेल गॅमेट यांचं फ्युजन होतं, त्याला ट्रिपल फ्युजन असं म्हणतात. आणि या ठिकाणी TPEN तयार होतो, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आपण याला म्हणू शकतो. बाय नेचर इट इज ट्रिप्लॉइड, 3N इंडिकेट करायचं. मग हा जो TPEN असेल, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दॅट अंडरगोज मायटोसिस अँड टू फॉर्म एंडोस्पर्म. मग हा एंडोस्पर्म सुद्धा 3N कंडिशन मध्ये असेल, ट्रिप्लॉइड असेल, कारण तो डेव्हलप होतो PEN पासून, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस याच्यापासून डेव्हलप होतो. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट डेव्हलप होऊन एम्ब्रियो तयार होईल, TPEN डेव्हलप होऊन एंडोस्पर्म तयार होईल. नंतर बाकीचं काय होतं आपल्याला माहिती आहे. साधारणतः एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जातो, हाऊ मेनी न्यूक्लियस गेट इन्व्हॉल्व इन प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. क्वेश्चन व्यवस्थित ऐका. हाऊ मेनी टोटल न्यूक्लियाय इन्व्हॉल्व इन प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. आपला आन्सर पाहिजे फर्स्ट फर्टिलायझेशन मध्ये 2 न्यूक्लियस आणि सेकंड फर्टिलायझेशन मध्ये 3, म्हणजे 5 न्यूक्लियाय गेट इन्व्हॉल्व इन प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. पण क्वेश्चन जर विचारला हाऊ मेनी न्यूक्लियाय गेट इन्व्हॉल्व इन प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, तर आपला आन्सर पाहिजे 2.
सेकंड फर्टिलायझेशन जर विचारलं तर आपल्याला आन्सर पाहिजे 3, कारण सेकंड फर्टिलायझेशन मध्ये 2n+n कंडिशन येते, या ठिकाणी 3 न्यूक्लियस इन्व्हॉल्व होतात. क्वेश्चन कसा विचारला तसा आन्सर पाहिजे. तर fruit, that fruit is produced from the ovary. After fertilization ovary forms fruit, ovary पासून fruit तयार होईल. त्यानंतर ovary wall जो असतं, ovary wall that forms fruit wall, ovary wall पासून fruit wall तयार होईल. fruit wall या ठिकाणी fruit wall जे असतात that is called as pericarp. याचे 3 लेयर पडतात. इपिकार्प हा आउटर असतो, मेझोकार्प हा मिडल इडिबल जो आपण खातो तो, आणि एंडोकार्प हार्ड अँड स्टोनी, असे 3 लेयर पडतात. तर ओव्हरी वॉल पासून फ्रूट वॉल तयार होतो. त्याच्यानंतर इंटिग्युमेंट्स जे असतात, इंटिग्युमेंट्स बायोटेक्निक ओव्हल मध्ये 2 इंटिग्युमेंट असतील. आउटर इंटिग्युमेंट जे असेल, आउटर इंटिग्युमेंट्स फॉर्म सीड कोट दॅट इज नोन ॲज टेस्टा. आउटर सीड कोट फॉर्म करेल त्याचं नाव आहे टेस्टा. आणि इनर इंटिग्युमेंट जो असतो तो इनर इंटिग्युमेंट फॉर्म करतो इनर सीड कोट टिग्युमेंट. म्हणजेच हे 2 प्रकारचे लेयर्स असतात, टेस्टा आणि टिग्युमेंट, that acts as seed coat. त्यानंतर झायगोट डेव्हलप होतो आणि एम्ब्रियो तयार होतो, टीपीएन डेव्हलप होतो, एंडोस्पर्म तयार होतो. अँटीपोडल सेल्स डिसइंटिग्रेट होतात. 2 सिनर्जी सेल दे आल्सो डिसइंटिग्रेट. हा महत्वाचा चेंज आहे. ओव्हरी दॅट फॉर्म्स फ्रूट and ovule that forms seed. Ovules that are present inside the ovary, that ovule develops to form the seeds. आणि ओव्हरी वॉल जो असतो तो फ्रूट वॉल तयार करतो आणि इंटिग्युमेंट जे असतात ते सीड कोट फॉर्म करतात, टेस्टा आणि टेगमेंट. त्याच्यानंतर पेरिस्पर्म ही कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल, इथे थोडं केअरफुली लक्ष द्या. पेरिस्पर्म, पेरिस्पर्म म्हणजे काय? फर्टिलायझेशन झाल्यानंतर, डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा जो झायगोट असतो तो एम्ब्रियो डेव्हलप करणार, दॅट इज डेव्हलपिंग एम्ब्रियो. हा डेव्हलपिंग एम्ब्रियो जो असतो तो मायक्रोपोलर एंडला असतो आणि सेंटरला आपण TPEN असं म्हणतो, ट्रिप्लाइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. तर हा ट्रिप्लाइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आफ्टर फर्टिलायझेशन इट फॉर्म्स द एंडोस्पर्म, तो एंडोस्पर्म तयार करणार आणि हा जो झायगोट आहे तो एम्ब्रियो तयार करणार. तर हे एम्ब्रियो सॅकच्या बाहेर जे असतं त्याला आपण म्हणतो न्यूसेलस. न्यूसेलस कन्सिस्ट ऑफ न्यूसेलर मदर सेल. मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर सुद्धा या एम्ब्रियो सॅकच्या अवतीभोवती म्हणजे आफ्टर मॅच्युरिटी जर हा न्यूसेलस रिमेन प्रेझेंट असेल, तसंच प्रेझेंट जर का असेल तर त्याला म्हणतात पेरिस्पर्म. इट इज रिमेन प्रेझेंट आफ्टर द मॅच्युरिटी, दॅट इज नोन ॲज पेरिस्पर्म. नीट क्वेश्चन याच्यावर, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. पेरिस्पर्मचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल ब्लॅक पायपर, ब्लॅक पेपर म्हणतात आपण त्याला, पायपर, काळी मिरी आणि व्हीट हे सेकंड एक्झाम्पल घेता येते. हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपण काय होतं, पेरिकार्प आणि पेरिस्पर्म दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. पेरिस्पर्म असं लक्षात ठेवायचं आहे की मॅच्युरिटी झाल्यानंतर
हा जो न्यूसेलसचा पार्ट असतो तो तसाच शिल्लक राहतो, त्याला पेरिस्पर्म असं म्हणतात. एक्झाम्पल ब्लॅक पेपर आणि वेट. आणि पेरिकार्प हे फ्रूट वॉल आहेत. पेरिकार्प फ्रूट वॉल आहे, त्यामुळे इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर हे जे चेंजेस आहेत यांना आपण म्हणतो पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. हे चेंजेस महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजे काय? द इव्हेंट ऑकर्स आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन विच ovary develops to form the fruit, ovule develop to form the seeds, zygote develops to form embryo, and primary endosperm nucleus develops to form the endosperm. These four events are most essential that changes occurs after the process of fertilization. तर हे जे टॉपिक आहे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, ह्याच्यावर बरेचदा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पुढचं टॉपिक घेणार आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म as well as embryo. Here, development of endosperm and embryo. हा जो टॉपिक आहे तो पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस त्याच्यामध्येच येतो. केअरफुल लक्ष द्या. फर्टिलायझेशन झाल्यानंतर मायक्रोपायलर एंडला जो असतो दॅट इज डेव्हलपिंग एम्ब्रियो. हा जो एम्ब्रियो आहे तो झायगोट मदर सेल किंवा डिप्लॉइड झायगोट जो आहे त्यामध्ये डिपोटेड मायटोसिस होतो आणि एम्ब्रियो तयार होतो. मायटोसिस होऊन एम्ब्रियो तयार होईल, तर तो मायक्रोपायलर एंडला असेल. आणि इथे सेकंड फर्टिलायझेशन सेंटरला झालं होतं ज्या ठिकाणी TPEM तयार झाला होता ट्रिपल फ्युजन प्रोसेसमध्ये. तो डेव्हलप होऊन एंडोस्पर्म तयार होईल. दॅट डेव्हलप्स टू फॉर्म द एंडोस्पर्म. झायगोट डिप्लॉइड असेल त्याच्यापासून एम्ब्रियो तयार होतो, तो एम्ब्रियो सुद्धा डिप्लॉइड असेल. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा 3N कंडिशनमध्ये असेल, ट्रिप्लॉइड असेल, तर इथे सुद्धा एंडोस्पर्म तयार होतो, तो सुद्धा असेल ट्रिप्लॉइड कंडिशनमध्ये. बट द डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो आफ्टर द फर्टिलायझेशन ऑकर्स ॲट द सेम टाइम. हे दोन्ही इव्हेंट्स सेम टाइमला होत असतात. बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं एम्ब्रियो काय एंडोस्पर्म काय. एम्ब्रियो कुठे असतो, एंडोस्पर्म कुठे असतो. मायक्रोपायलर एंडला एम्ब्रियो कन्सिडर करायचं जो झायगोटपासून डेव्हलप होणार आणि TPN पासून एंडोस्पर्म डेव्हलप होणार. या दोघांमध्ये सुद्धा मायटोसिस डिव्हिजन होतं आणि एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म डेव्हलप होत असतात आणि ते सायमल्टेनियसली डेव्हलप होत असतात, सोबतच डेव्हलप होत असतात. एंडोस्पर्म जो असतो दॅट इज कॉल्ड न्यूट्रिटिव्ह टिश्यू. एंडोस्पर्म इज कॉल्ड एज न्यूट्रिटिव्ह टिश्यू that is produced by TPN, triploid primary endosperm nucleus, and this is the product of second fertilization. आणि हा सेकंड फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मायक्रोपायलर एंडला एम्ब्रियो डेव्हलप होत असतो, मग याला आपण डेव्हलपिंग एम्ब्रियो कन्सिडर करू शकतो. डेव्हलपिंग एम्ब्रियो मायक्रोपायलर एंडला हा एम्ब्रियो डेव्हलप होत असतो. त्याच वेळेस endosperm, it is a nutritive tissue because it provide nourishment, food. तो फूड सप्लाय करतो कोणाला, एम्ब्रियोला डेव्हलपमेंट करण्यासाठी. म्हणून इथे काय दाखवलेलं आहे डेव्हलपिंग एम्ब्रियो स्टेज अँड दिस इज अन एंडोस्पर्म. एम्ब्रियो डेव्हलप होत असतो त्याच वेळेस एंडोस्पर्म सुद्धा वर्किंग मध्ये असतो. म्हणजे एंडोस्पर्म याला फूड प्रोव्हाइड करतो, म्हणजे म्हणून दोघांची डेव्हलपमेंट सेम होतं. हिअर in case of most of the plants, when the embryo develops, endosperm provide food to the developing embryo. At that time, this embryo
कम्प्लिटली ॲब्झॉर्ब द एंडोस्पर्म. म्हणजे फूड ॲब्झॉर्ब करत असताना हे एम्ब्रिओ या एंडोस्पर्मला पूर्णपणे त्याच्यामध्ये फूड ॲब्झॉर्ब करतो, पूर्णपणे खाऊन टाकतो, संपवून टाकतो आणि मग त्या सीडमध्ये एम्ब्रिओ एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही. त्यालाच म्हणतो आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा नॉन न्यूमरस सीड्स. नॉन एंडोस्पर्मिक सीड्स मीन्स दीज आर द मोनोकॉट्स. म्हणजे मोनोकॉट्समध्ये ऑब्वियसली असणार ते. सॉरी, नॉन एंडोस्पर्मिक सीड एक्झाम्पल डायकॉट्स लाईक पी, बीन, सोयाबीन. कारण याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट नसतो, तो पूर्णपणे ऑब्झर्व केला जातो एम्ब्रिओ ऑब्झर्व करतो, म्हणून त्याला नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतात, डायकॉट्समध्ये स्पेशली. आणि दुसरी गोष्ट, हा जो काही डायकॉट्स असतो याच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन्स असतात, प्रेझेन्स ऑफ 2 कॉटिलिडॉन्स, 2 कॉटिलिडॉन्स प्रेझेंट असतात. 2 कॉटिलिडॉन्स जर प्रेझेंट असतील तर ते त्याचं फूड म्हणजे पूर्णपणे हे एंडोस्पर्मला ॲब्झॉर्ब करतील आणि त्यांचं फूड हे सीड कंडिशनमध्ये कॉटिलिडॉनमध्ये स्टोअर करतील. मग जेव्हा केव्हा सीड जर्मिनेशन प्रोसेस होईल किंवा सीड जोपर्यंत व्हायबल असते तोपर्यंत याच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल स्टोअर असतं. सीड जर्मिनेशनच्या वेळेस कॉटिलिडॉन्स एनर्जी प्रोव्हाइड करतो, रॅडिकल जर्मिनेट होऊन रूट सिस्टीम तयार होते, लेमल डेव्हलप होतो, शूट सिस्टीम तयार होते. त्यामुळे समोर डिटेलमध्ये बघायचंच आहे. दुसरं आहे एंडोस्पर्मिक सीड. एंडोस्पर्मिक सीड फॉर एक्झाम्पल मोनोकॉट्स. मोनोकॉट सीड्स आर एंडोस्पर्मिक सीड्स. समजलं, कारण बरेचसे मोनोकॉट्स एक्झाम्पल याच्यामध्ये घेतील आपल्याला. मेज असेल, व्हीट असेल, राईस असेल, त्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतो. याचं दुसरं कारण असं आहे की मेज म्हणजे मोनोकॉट्स एक्झाम्पल मेज असेल, व्हीट असेल, राईस असेल, यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन असतो, सिंगल कॉटिलिडॉन. तर मॅक्झिमम फूड जे असतं ते कॉटिलिडॉन्समध्ये स्टोअर करू शकत नाही, म्हणून एंडोस्पर्म जो मोनोकॉट सीडमध्ये असतो त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्व फूड मटेरियल स्टोअर असतं. तर अशा प्रकारे नॉन एंडोस्पर्मिक सीड आणि एंडोस्पर्मिक सीड असे 2 प्रकार पडतात. याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असेल, याच्यामध्ये एंडोस्पर्म ॲब्सेंट असेल. आपल्याला घ्यायचे दोघांचे डेव्हलपमेंट सेम टाइमला होते, सोबतच होतं. आधी बघू आपण एंडोस्पर्म अँड देअर टाइप्स. Endosperm as well as their types. Here, primary endosperm nucleus (PEN) 3N condition मध्ये असेल, TPN म्हटलं तरी चालेल. It undergoes mitosis and to form endosperm. त्याच्यामध्ये मायटोसिस होईल आणि एंडोस्पर्म तयार होतील. According to their development, they are of 3 types. 3 प्रकार पडतात. Nuclear endosperm. Second, cellular endosperm. Third, halobial endosperm. Nuclear endosperm, cellular endosperm, halobial endosperm. These are the 3 types of endosperms. First give open nuclear endosperm. Nuclear endosperm. Example: maize, wheat, sunflower. कोकोनट एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, ते एक्सप्लेन करतो मी समोर. न्यूक्लियर एंडोस्पर्म म्हणजे काय? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो असेल तो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस यामध्ये मायटोसिस डिव्हिजन होणार आणि
This is a developing embryo. And endosperm provide nutritive tissue. मग ते एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट होणार. या ठिकाणी सेंटरला व्हॅक्यूल प्रेझेंट असतं. इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस याच्यामध्ये मायटोसिस डिव्हिजन होतं. मायटोसिस डिव्हिजन मध्ये दोन इव्हेंट्स असतात हे माहिती आपल्याला. मायटोसिस नंबर 1 कॅरियोकायनेसिस, ज्याला आपण म्हणतो डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. And second event, cytokinesis. First event occurs that is known as karyokinesis, the division of nucleus. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियर डिव्हिजन होणार आणि न्यूक्लियस तयार होते. न्यूक्लियस, देयर इज फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस. त्यानंतर न्यूक्लियर डिव्हिजन फॉलोड बाय सायटोकायनेसिस, या ठिकाणी वॉल फॉर्मेशन होणार आणि वॉल फॉर्मेशन झाल्यानंतर सेल्स तयार होतील कारण ते सेपरेट होतील. हे दोन इव्हेंट्स असतात. यामध्ये मायटोसिस डिव्हिजन होतं पण सुरुवातीला फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होणार. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, देयर इज फॉर्मेशन ऑफ फ्री न्यूक्लियर डिव्हिजन मीन्स देयर इज फॉर्मेशन ऑफ मेनी फ्री न्यूक्लियाय इन देअर कॉमन सायटोप्लाझम. या ठिकाणी अशा प्रकारे व्हॅक्यूल आहे, त्या व्हॅक्यूलच्या भोवती सुरुवातीला फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होणार आणि फ्री न्यूक्लियर फॉर्म होतील. फ्री न्यूक्लियर. Later on, wall formation occurs and the free nuclei forms different cells. As an example, घेते maize, wheat, sunflower. तर हा जो एंडोस्पर्म आहे याला म्हणतात न्यूक्लियर एंडोस्पर्म. याच्यामध्ये सगळ्यात मेन काय, न्यूक्लियस डिव्हिजन महत्त्वाचं आहे म्हणून त्याला न्यूक्लियर डिव्हिजन म्हणतात. वॉल फॉर्मेशन नंतर होतं. एक्झाम्पल मेज, व्हीट, सनफ्लावर. It is mainly observed in 117 angiospermic families. जवळपास 117 angiospermic family, 116 angiospermic family त्यामध्ये न्यूक्लियर डिव्हिजन न्यूक्लियर एंडोस्पर्म टाइप ऑफ एंडोस्पर्म ऑब्झर्व होतो. त्याच्यानंतर सेकंड आपण घेणार आहोत सेल्युलर टाइप ऑफ एंडोस्पर्म. सेल्युलर एंडोस्पर्म. एक्झाम्पल पेटुनिया, Datura. In this case, cellular endosperm is present. Cellular endosperm कसा असेल तर इथे याच्यामध्ये काय असतं, हा डेव्हलपिंग एम्ब्रियो, सेम अशाच प्रकारचे डायग्राम. डेव्हलपिंग एम्ब्रियो, हा TPEM, यामध्ये मायटोसिस डिव्हिजन होणार. मायटोसिस. फर्स्ट ऑफ ऑल इन दिस केस देयर इज formation of free nuclear division and that free nuclear division followed by wall formation. व्हॅक्यूल आहे. सेलच्या आतमध्ये आजूबाजूला जे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो आणि हा डेव्हलपिंग एम्ब्रियो. दिस इज एन व्हॅक्यूल. यामध्ये पहिले फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होणार. देयर इज फॉर्मेशन ऑफ मिनी न्यूक्लियस आणि इन्स्टंटली न्यूक्लियर डिव्हिजन इज फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. मग याच्यामध्ये वॉल फॉर्मेशन होणार आणि प्रत्येक सेल इथे आपल्याला क्लिअर कट सेपरेटली ऑब्झर्व होते, दिसते. तर अशा प्रकारचा एंडोस्पर्म जो असतो त्याला म्हणतात सेल्युलर एंडोस्पर्म. एक्झाम्पल पेटुनिया, दतुरा. आता मी इथे 2 मिनिटांपूर्वी सांगितलं होतं. एक्झाम्पल आपण कोकोनट कसं असतं, काय असतं बघा. कोकोनट त्याच्या आतमध्ये लिक्विड आणि इडिबल हे दोन्ही पार्ट असतात. कोकोनट सपोज आता हे रफ स्केच करू आपण. आउटर फ्रूट वॉल असतो याच्या भोवती. आतमध्ये जो पांढरा भाग असतो खाण्यासारखा पांढरा भाग असतो जे आपण नारळ खातो युजली, तर हा तो पार्ट तो ॲक्च्युली सेल्युलर एंडोस्पर्म आहे. सेल्युलर एंडोस्पर्म दॅट इज युजली सॉलिड. कसं आहे तो सॉलिड. आणि याच्या आतमध्ये जे लिक्विड आहे कोकोनट वॉटर तो ॲक्च्युली न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे. फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म पासून तयार झालेला असतो म्हणून त्याला न्यूक्लियर एंडोस्पर्म असं कन्सिडर केलं जातं.
जे इमॅच्युअर नारळ असतं, कच्चं नारळ असतं, ज्याच्यामध्ये थोडासा आपल्यासारखा सेमी सॉलिड पार्ट असतो व्हाईट, तो सेल्युलर एंडोस्पर्म, आणि जे लिक्विड पार्ट आहे तो न्यूक्लियर एंडोस्पर्म. आणि दॅट बोथ न्यूक्लियर एंडोस्पर्म आणि सेल्युलर एंडोस्पर्म दोघांचं कॉम्बिनेशन मिळून तयार होतं. आणि दिस इज अन एडिबल, ते एडिबल आहे. म्हणजे आपण याला शक्यतो न्यूक्लियर एंडोस्पर्म मध्ये घेऊ शकतो एक्झाम्पल. त्यानंतर तिसरा प्रकार आहे हॅलोबियल एंडोस्पर्म. The halobial endosperm mostly observed in halobial monocots. तो शक्यतो हॅलोबियल मोनोकॉट्स मध्ये ऑब्झर्व होतो. हॅलोबियल फॅमिली मध्ये किंवा हॅलोबियल टाइप ऑफ मोनोकॉट्स. हॅलोबियल टाइप ऑफ मोनोकॉट्स मध्ये तो ऑब्झर्व होतो. एक्झाम्पल आहे ॲस्पोडिलस. ॲस्पोडिलस यामध्ये तो ऑब्झर्व होतो. इथे डेव्हलपमेंट कशी होते ते बघायचं आपल्याला. दिस इज अन डेव्हलपिंग एम्ब्रियो. दिस इज TPN, ट्रिप्लाइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. यामध्ये मायटोसिस डिव्हिजन होतं. इन दिस केस अनइक्वल मायटोसिस ऑकर्स. त्यामध्ये अनइक्वल मायटोसिस होतं. म्हणजे काय, याच्यामध्ये दोन सेल तर तयार होतील, परंतु एक स्मॉलर सेल असेल आणि एक लार्जर सेल असेल. स्मॉलर सेल, लार्जर सेल. लार्जर सेल मायक्रोपायलर एंडला असेल, that acts as micropylar cell, and smaller cell is chelazole. ही जी स्मॉलर सेल आणि लार्जर सेल तयार झाली, यामध्ये सेंटरला तुम्हाला व्हॅक्यूल दिसेल, प्रेझेन्स ऑफ व्हॅक्यूल दोन्ही बाजूने. त्यानंतर सायटोप्लाझम प्रेझेंट इन इट, इथे सुद्धा सायटोप्लाझम दोघांमध्ये प्रेझेंट असेल. इथे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की या ठिकाणी मायटोसिस होतं, पण अनइक्वल मायटोसिस होतं. म्हणजे एक लार्जर सेल तयार होते आणि एक स्मॉलर सेल तयार होते. लार्जर सेल मायक्रोपायलर सेल, स्मॉलर सेल हे चलाझल एंडला असते किंवा चलाझल सेल त्याला कशासाठी करू शकतो. मग या ठिकाणी दोघा ह्याच्यामध्ये व्हॅक्यूल आहे, सायटोप्लाझम आहे. इथे काय होतं, सायमल्टेनियसली या कंडिशनमध्ये दोन्ही बाजूने फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होणार. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन दोन्ही बाजूने. लायटर ऑन दिस, इथे आपण डेव्हलपिंग एम्ब्रियो दाखवू शकतो. डेव्हलपिंग एम्ब्रियो वरच्या शेलला मायक्रोपायलर एंडला. मायक्रोपायलर एंडला डेव्हलपिंग एम्ब्रियो आहे, म्हणजेच ते मायक्रोपायलर एंड आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. पण इथे दोन्ही बाजूला दोन्ही सेलमध्ये सुरुवातीला फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होणार आणि अशा प्रकारच्या मेनी न्यूक्लियस तयार होते. Then it is this prenuclear division followed by wall formation. याच्यामध्ये wall formation होईल आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होईल. That is halobial type of endosperm. Such endosperm is halobial type of endosperm. म्हणजे इथे जर आपण बघितलं फ्री न्यूक्लियर डिव्हिजन सुद्धा होतं, त्यानंतर सेल्युलर डिव्हिजन सुद्धा होतं. म्हणजे दोन्ही प्रकारचे होतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो हॅलोबियल टाइप ऑफ एंडोस्पर्म इज द मिक्सिंग ऑफ न्यूक्लियर एंडोस्पर्म ॲज वेल एज सेल्युलर एंडोस्पर्म, and it is mainly observed in halobial type of monocots. Example Asphodylus. हे एक्झाम्पल नवीन आहे तुमच्यासाठी, पण याच्यामध्ये हॅलोबियल टाइप ऑफ एंडोस्पर्म असतं. तर हे 3 प्रकार आपण बघितले टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. नेक्स्ट टॉपिक जे आहे स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, ते आपण नेक्स्ट पिरियडला कंटिन्यू करू. थँक्यू.